फिक्सर ओएलडी आणि पीएस यावरून सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिशय कठोर अशी भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? निश्चितच मुख्यमंत्र्यांची भूमिका, उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतलेली काही भूमिका, ह्या गोष्टी खऱ्याच आहे की महाविकास आघाडीच्या काळात मी आमदार झालो त्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती, त्यानंतर परत महायुतीची सत्ता आली। हे काय अनेक वर्षांपासून त्या काही ओएसडी, काही पीएस, अनेक मंत्र्यांचे आम्हाला व्यक्तिगत पण अनुभव आहेत। ज्यांचे अनुभव आहेत त्यांच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना आम्ही रीतसर सांगितलं। काही ओएसडी, काही पीएस खरंच ते आर्थिक व्यवहार करत होते, पण या निमित्तानं देवेंद्रजींनी जो काही धाडसी निर्णय घेतला, आता राऊतांनी कौतुक करावं म्हणजे तो निर्णय सर्वांनाच मान्य आहे, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो। आणि पारदर्शकता राज्यकारभारामध्ये यावी, सुसूत्रता यावी, यासाठी आदरणीय देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, सगळं तिघे मिळून आता हा निर्णय घेत आहेत। पण मागच्या काळात तुम्ही बघा, कृषी विभाग असेल, त्याच्यानंतर तुमचं हे 95/5चा लेखाशीर्ष म्हणजे रोजगार हमी योजना, या विभागामध्ये अनेकांचा सुळसुळाट होता। काही कामं लागली समजा आमदारांना, तर समजा आपल्या भागामध्ये शेतरस्त्याची कामं खूप महत्त्वाची असतात, आपण मागायला गेलो का ते आर्थिक मागणी करायचे, पण ज्यावेळेस ते आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही आमच्या वरिष्ठांकडे ते लक्षात आणून दिलं। त्यानंतर जे काही संबंधित कारवाई करायची होती ती आदरणीय अजितदादांनी केली। त्यांची नावं घेणं मला याचं योग्य वाटत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे। आणि आता देवेंद्रजींनी हा निर्णय घेतल्यामुळे एक पारदर्शकता येईल असा मला विश्वास आहे। तुम्ही शेतरस्त्याचे काम म्हटले, रोजगार हमी खात्याचा हा म्हणजे जे प्रश्न जो आहे तो रोजगार हमी खात्याशी संबंधित आहे, तुमचा रोग जो आहे त्या खात्याकडे आहे का? नाही, नक्कीच। म्हणजे साधारण आपण ग्रामीण भागात वावरताना जनतेची प्रश्न ज्याप्रमाणे रस्ते नाल्याचे असतात त्याप्रमाणे शेतरस्त्याचे पण असतात। शेतरस्ता हा लेखाशीर्ष 95/5 म्हणजे रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत येतो। त्यावेळेस संदीपान भुमरे हे मंत्री होते त्या खात्याचे, आणि त्यांच्या डिपार्टमेंट शेवटी मंत्री मंत्रालयात बसतात, पण मंत्रालयांच्या वेगवेगळ्या ओएसडी, पीएसचे वेगळे वेगळे विभाग आहेत, आणि त्यामध्ये काही एजंटचा सुळसुळाट असतो। म्हणजे मी एकच स्पेसिफिक उदाहरण देत नाही, ऑल ओव्हर उदाहरण देतो। काही एजंटचा सुळसुळाट असतो की काय पाहिजे तुम्हाला, इतकी कामं पाहिजे का, मग अशी अशी हे तुम्हाला मागणी आहे, ते पूर्ण करावी लागेल। हे माझ्या अनेकदा लक्षात आलं, पण त्यानंतर मी ते पैसे म्हणजे ते कामं मागणं सोडून दिले। म्हटलं 2 पैसे देऊन जर कामं येत असतील तर हे एक तर आपलं अपयश म्हटलं पाहिजे किंवा सरकारचं तरी अपयश म्हटलं पाहिजे, पण उशिरा का होईना पण यामध्ये पारदर्शकता आणली गेली, त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो। संदीपान भुमरेंच्या ओएलडीचा उल्लेख केलेला आहे, तुम्हाला किती पैसे मागण्यात आले होते आणि काम नेमकं कोणतं? नाही, हे एका रोजगार हमी योजनेच्या खात्यासंदर्भात म्हणत नाही आहे मी। अनेक डिपार्टमेंट आहेत, अनेक डिपार्टमेंट, आणि एजंट जे असतात सुळसुळाट त्या पद्धतीचं आहे। तर ते काय आता एजंट म्हणजे ओएलडी का? ओएसडीचे एजंट असतात। मी तुम्हाला पुढचं सांगतो, पीएस आणि ओएसडी यांनी पण एजंट ठेवलेले असतात। मुख्यमंत्र्यांनी 2 कामं चांगली केली। एक तर आता फेस आयडी असल्याशिवाय तुम्हाला मंत्रालयात प्रवेश भेटणार नाही, त्याची आता पूर्तता झालेली आहे कालपर्यंत। विधान भवनात सुद्धा आता अधिवेशनाच्या दरम्यान काय असतं, एका आमदारासोबत अनेक लोक जातात आत, आणि त्यांची एक लिंक लागलेली असते की आम्हाला या खात्याचे कामं करून घ्यायचे असतील तर काही लोक मंत्र्यांपर्यंत, त्यांच्या पीएस ओएसडीपर्यंत पोहोचू शकत नाहीत। अशा वेळी एजंट असतात, ते एजंट मग मागणी करतात। म्हणजे मला सांगताना वाईट वाटतं की एका विभागाच्या 5 कोटीची कामं मी प्रस्तावित करण्याकरता गेलो होतो। 5 कोटीची कामं मला मंजूर करून द्यावीत, तर संबंधित मंत्र्याच्या ओएसडी पीएसच्या पीएनी मला 5 लाख रुपयाची मागणी केली होती, मला स्वतःला केली होती। मग मी म्हटलं हे 5 लाख रुपये देऊन 50 लाखाचा निधी, 5 कोटीचा निधी आणल्यापेक्षा हे कामं न केलेली बरी। शेवटी विधानसभा सदस्यांनीच ती करावी, आपल्या बसचं काम नाही। त्यानंतर मग मी मंत्रालयीन पाठपुरावा सोडून दिला, आणि हा सुळसुळाट थांबेल या निमित्तानं याचा आनंद आहे। ही कधीची घटना आहे? हे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।